पण पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं की समपृष्ठरज्जू प्राण्यांचे वर्गीकरण कशा पद्धतीने पडतं, त्याची ट्रिक काय आहे. नंतर असमपृष्ठरज्जू प्राणी आपण पाहिलेले होते, त्यांचे वैशिष्ट्य आपण त्या लेक्चरमध्ये पाहिलेले होते. नंतर दुसरा पार्ट तिसरा पार्टमध्ये आपण जे असमपृष्ठरज्जू प्राणी होते त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन घेतलेली होती. त्याच्यानंतर लास्टला आपण एक अर्ध समपृष्ठरज्जू प्राणी आपण पाहिलेला होता. 2 उदाहरणं त्याची घेतलेली होती, ब्लॅडॅनोग्लासेस आणि सॅक्लोग्लासेस. आता या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की समपृष्ठरज्जू जो प्राणी संघ आहे, ज्याला फायलम कोरडाटा म्हटलं जातं. मी समपृष्ठरज्जू प्राणी कशा पद्धतीने ओळखायचं ते तुम्हाला मी सांगितलेलं होतं की अशा पद्धतीने समपृष्ठरज्जू प्राणी असतील. ते लेक्चर नंबर 1 मध्ये होतं. त्याची थोडीशी रिव्हिजन आता आपण इथं करून घेऊया. समपृष्ठरज्जू प्राणी जसा आपल्याला शब्द सांगत आहे की याच्यामध्ये पृष्ठरज्जू आहे. पृष्ठरज्जूचा अर्थ आहे एक आधारक त्याच्या शरीरामध्ये आहे. शरीराला आधार देण्यासाठी एक काहीतरी स्ट्रक्चर त्याच्यात असणार आहे. माणूस हा समपृष्ठरज्जू प्राणी आहे. मी काही जमिनीवर असा वाकडा तिकडा चालत नाही, तर मी उभा राहून चालणार आहे. तर उभा राहून जो चालतोय याचा अर्थ आहे की माझ्या शरीरामध्ये एक आधारक आहे, ज्याला पृष्ठरज्जू असं म्हणतो आपण. तर सगळे जे समपृष्ठरज्जू प्राणी आहेत ते टोटल 3 प्राणी उपसंघांमध्ये वर्गीकरण त्यांचं करण्यात आलेलं आहे. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला हे जे 3 उपसंघ आहेत ते जे वर्गीकरण केलेलं आहे तेच आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये शिकायचं आहे. मग थोडीशी रिव्हिजन करून घेऊया की समपृष्ठरज्जू प्राणी संघ कशा पद्धतीने, त्यांच्यामध्ये त्यांची वैशिष्ट्ये किंवा त्यांची लक्षणे कशा पद्धतीने असतील त्या गोष्टींबद्दल आपण बोलूया. तर पहिलं जे लक्षण असेल ते आहे की विकासाच्या अवस्थांपैकी कोणत्या ना कोणत्या अवस्थेत शरीरामध्ये पृष्ठरज्जू असतो. म्हणजे हे जे प्राणी असतात त्यांची विकास होत जातो. विकास होणं म्हणजे पहिले तो एखाद्या आईच्या पोटात असेल, त्याच्यानंतर तो बाहेर आल्यानंतर थोडा हळूहळू तो मोठा होत जाणार आहे. तर ह्या झाल्या त्याच्या विकासाच्या अवस्था. आणि या पूर्ण अवस्थेमध्ये कोणतरी एक स्टेप येणार आहे जेव्हा त्याच्या शरीरामध्ये पृष्ठरज्जू असणार आहे. मानवी शरीरामध्ये सुद्धा पृष्ठरज्जू आहे. आपल्या शरीराला आधार देण्यासाठी एक आधारक आहे. त्याच पद्धतीने मानव जो आहे तो हे जे लक्षण आहे ते फॉलो करणार आहे. म्हणजेच मानव कशात येणार आहे, समपृष्ठरज्जू प्राणी संघात येणार आहे. याचे भरपूर एक्झाम्पल आता आपण पुढे पाहणार आहोत. फक्त एक कन्सेप्च्युअल क्लिअरिटी म्हणून मी मानवाचंच एक्झाम्पल घेतोय. नंतर विकासाच्या कोणत्या ना कोणत्या अवस्थेत ग्रसनी कल्लविदरे असतात. मग आता विचार तुम्ही करत असणार की सर तुम्ही जसं सांगितलं की मानवामध्ये पृष्ठरज्जू आहे, परंतु मानवामध्ये ग्रसनी कल्लविदरे आहेत का? तर मानव जेव्हा आईच्या पोटात असतो, गर्भाशयात असतो, तेव्हा त्याला श्वसन घेण्यासाठी कल्लविदरे असतात. मी लेक्चर नंबर 1 मध्ये सुद्धा बोललेलो आहे की त्यांना कल्लविदरे असतात. नंतर या कल्लविदरांचंच रूपांतर जे असतं ते फुफ्फुसामध्ये होत असतं. श्वसनासाठी त्यांचं रूपांतर जे असतं ते फुफ्फुसामध्ये होत असतं. तर प्रारंभिक अवस्थेमध्ये आपल्यांना सुद्धा कल्लविदरे असणार आहेत. कल्लविदरे काय, माशांना असे गळ्यामध्ये असे छोटे छोटे होल्स असतात, त्या होलचा वापर करून ते श्वसन घेतात. त्याच पद्धतीने कल्लविदरे हे असणार आहेत. आणि कल्लविदरांचा वापर हा श्वसनासाठी जनरली केला जातो. नंतर पुढचा जो तिसरा पॉईंट आहे, चेतारज्जू एकच असतो. चेतारज्जू म्हणजे काय, आपलं जे मेंदू आहे किंवा आपली आपल्या पूर्ण शरीराला एक अशी व्यवस्था आहे जी कंट्रोल करते, जी नियंत्रित करते, तर ती चेतासंस्था असते. तर ही जी चेतासंस्था असते ती चेतारज्जूपासून त्याची स्टार्टिंग झालेली असते. आपल्या शरीरामध्ये सुद्धा चेतासंस्था आहे आणि चेतारज्जू आपल्या शरीरात असणार आहे. आणि ते कोणत्या बाजूस असतो, पृष्ठबाजूस असतो. पृष्ठबाजू म्हणजे कोणती असते, मानवी शरीराला 2 बाजू आहेत. लेक्चर नंबर 1 मध्ये मी तुम्हाला एक मस्त असा जाळा माणूस काढून दिलेला होता, त्याला 2 बाजू होत्या. एक पृष्ठबाजू जी आपल्या शरीराची मागची बाजू आहे तिला पृष्ठबाजू असं म्हणतात, आणि जी आपल्या शरीराची पुढची बाजू आहे तिला अधर बाजू असं म्हणतात. आता आपल्या शरीरामध्येच पहा, जे हृदय आहे ते कोणत्या बाजूला आहे, पुढच्या बाजूला आहे, अधर बाजूला आहे. आणि आपली जी चेतारज्जू आहे पाठीच्या मागच्या साईडला आहे आणि ती कशी असते, पोकळ असते. तर हे सर्व लक्षणं आपल्यामध्ये दिसतात, म्हणून आपण कशात येणार आहे, समपृष्ठरज्जू प्राणी संघामध्ये येणार आहे. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला समपृष्ठरज्जू प्राणी संघांबद्दलच
आपल्याला डिस्कस करायचं आहे. इथून जर प्रश्न निघाला तर मी तुम्हाला सांगतो की कशा पद्धतीने प्रश्न इथून निघू शकतो. तर तुम्हाला एखाद्या पूर्ण एक्झाममध्ये तुम्हाला दिलं जाईल की खालीलपैकी कोणतं उदाहरण हे समपृष्ठरज्जू प्राणीसंघाचं नाही, किंवा खालीलपैकी कोणते लक्षण जे आहे ते समपृष्ठ प्राणीसंघाचे नाहीत. तर हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. स्वतःला याच्यामध्ये इमॅजिन करायचं. तुम्हाला ऑप्शन दिले असतील की शरीरामध्ये पृष्ठरज्जू आहे, हाय आपल्या शरीरामध्ये कल्लविदरे आहेत, हाय आपल्यामध्ये चेतारज्जू आहे, आणि तो कोणत्या बाजूला आहे? पृष्ठ बाजू. इथं काय करतील ते पृष्ठ बाजूच्या जागेवर अधर बाजू करून देतील आणि ते स्टेटमेंट तुमचं रॉंग होऊन जाईल. तर तुम्ही त्याला टिक करू शकतात. किंवा हृदय जे आहे अधर बाजू असेल, ते काय करू शकतात? हृदय हे मागच्या बाजूला देऊन देतील. आपलं हृदय मागच्या बाजूला आहे का, पाठीवर आहे का? तर नाही, समोरच्या बाजूला ते आहे. म्हणजे हे सर्व जे एक्झाम्पल आहेत त्या तुमचे कसले असणार आहेत? हे सर्व लक्षणे जे आहेत ते समपृष्ठरज्जू प्राणीसंघाचे राहणार आहेत. पुस्तकामध्ये तुम्हाला या गोष्टी टिक करून घ्यायच्या आहेत. ओके, इथून हेच प्रश्न निघू शकतात. आणि समपृष्ठ जे प्राणीसंघ आहेत त्याचे किती उपसंघ आहेत? त्याचे उपसंघ आहेत 3. एक प्रकारे 10वीमध्ये जसं अ तुकडी असते, ब तुकडी असते आणि क तुकडी असते, त्याच पद्धतीने समपृष्ठरज्जू ही तुमची 10वी आहे, त्याच्यामध्ये सुद्धा अ तुकडी, ब तुकडी आणि क तुकडी त्याचं विभाजन करण्यात आलेलं आहे. पहिला उपसंघ जो आहे तो आहे पुच्छ समपृष्ठरज्जू प्राणी किंवा कचूकयुक्त बाह्यकर्णी, जिला युरोकॉर्डाटा असं म्हटलं जातं. मराठीमध्ये इतकं मोठं दिलेलं आहे, परंतु इंग्लिशमध्ये एकदम मस्त युरोकॉर्डाटा असं दिलेलं आहे. कोर्डाटा शब्द लक्षात ठेवा. कोर्डाटाचा अर्थ असतो तुमचा जो पृष्ठरज्जू आहे त्याला कोर्डाटा असं म्हटलं जातं. पहिला तुमचा उपसंघ आहे त्याला म्हटलं जाईल युरोकॉर्डाटा. तर आता आपण पाहूया की युरोकॉर्डाटा कशा पद्धतीने असतो. तर मग हे एवढं मोठं नाव दिलेलं आहे, तेच तुम्हाला त्याचा अर्थ सांगून देतं. नाव काय आहे? पुच्छ समपृष्ठ रज्जू प्राणी. ओके, याचा अर्थ आहे याच्यामधला जो आधारक आहे, जो पृष्ठरज्जू आहे, तो याच्या पुच्छमध्ये असेल. पुच्छचा अर्थ असतो त्याच्या शेपटीमध्ये असणार आहे. मग मी तुम्हाला सांगतो की कशा पद्धतीने हे प्राणी असतात. हे प्राणी काय असतात? जसं मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये बोललो होतो की 2 अवस्था असतात. एक लहानपणाची अवस्था असणार आहे आणि एक मोठापणाची अवस्था असणार आहे. लहानपणाची अवस्था प्राण्यांमध्ये अळीच्या स्वरूपात असणार आहे आणि जी मोठी अवस्था असणार आहे तिला आपण प्रौढावस्था असं म्हणतो. मग जे उपसंघ पुच्छ समपृष्ठरज्जू प्राणी आहेत किंवा युरोकॉर्डाटा आहेत, त्यांच्यामध्ये जेव्हा तो प्राणी अळीच्या स्वरूपात असणार आहे तेव्हा त्यांची जी शेपटी असणार आहे त्या शेपटीमध्ये तुमचा पृष्ठरज्जू असतो. म्हणजे समजा अशा पद्धतीने तो प्राणी, त्याला नीट ड्रॉ करून घेतो, अशा पद्धतीने तो प्राणी आहे. ओके, मग त्याची जी शेपटी असणार आहे तिच्यामध्येच तो आधारक असणार आहे. पुढची जी बॉडी असणार आहे तिच्यात तो आधारक नसतो. युरोकॉर्डाटामध्ये असे प्राणी असतात. मग हे जे अळी स्वरूपात आहेत ते काय करतात? जनरली समुद्रामध्ये ते राहणार आहेत. कुठं राहणार आहेत? समुद्रामध्ये. आणि समुद्रामध्ये राहिल्यानंतर आता हा पूर्ण असा मस्त समुद्र आहे, या समुद्रामध्ये तो अळीच्या स्वरूपात मस्त फिरत राहतो आणि एक टाईम येतो की तो समुद्राच्या वरच्या भागात येतो. वरच्या भागात आल्यानंतर असा वरच्या भागात आला तर बिचाऱ्याची शेपटी अशी खाली असते आणि हे जे पुढचं तोंड असतं ते वरती असणार आहे. आणि इथून त्याला डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात होते. डेव्हलपमेंट म्हणजे इथून तो मोठा होतो. मग जसा जसा तो मोठा होतो तसा तसा हा शेपटीचा जो पार्ट आहे त्याचा खाली बिचाऱ्याचा गळून पडतो, खाली पडतो आणि वरती फक्त हा वरचा पार्ट राहणार आहे आणि तो काय बनणार आहे? प्रौढ बनणार आहे. मग एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा त्याची प्रौढ अवस्था असेल त्या प्रौढ अवस्थेमध्ये त्याची शेपटी ही गळून पडली आणि शेपटीमध्ये कोण होतं? शेपटीमध्ये त्याचा पृष्ठरज्जू होता, म्हणजे त्याचा जो आधारक होता तो शेपटीमध्ये होता. तर आधारक सुद्धा त्याचा निघून गेलेला आहे आणि तो इथंच तो मोठा होणार आहे. ठीक आहे, आता पाहूया की पुस्तकामध्ये नेमकं काय दिलेलं आहे. ही कन्सेप्ट क्लिअर झाली. या प्राण्यांमध्ये फक्त आणि फक्त त्याच्या शेपटीमध्येच आधारक राहणार आहे. हे कुठं राहतात हे प्राणी? हे प्राणी राहतात सागरांमध्ये. सागर म्हणजे समुद्रामध्ये ते राहणार आहेत. अजून एक गोष्ट सांगतो की हे जे प्राणी असतात ते उभयलिंगी असतात. उभयलिंगीचा अर्थ आहे
जसं एकलिंगीचा अर्थ होता की पुरुष वेगळा असतो आणि स्त्री वेगळी असते, उभयलिंगीचा अर्थ असा असतो की याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष दोघी एकाच बॉडीमध्ये असणार आहेत. म्हणजे पुरुष लिंग जे आहे ते आणि स्त्रीलिंग फक्त आणि फक्त एकाच बॉडीमध्ये असणार आहेत, वेगळ्या बॉडी असणार नाहीत. पुस्तकात काय दिले ते आपण एकदा चेक करूया. हे रब करून घेतो. चला, पुच्छ समपृष्ठ रज्जू प्राणी, कंचुक युक्त बाह्य कवची प्राणी. कंचुक युक्त बाह्य कवची प्राणी का म्हटलं गेले याचं सुद्धा मी तुम्हाला कारण सांगतो. कंचुक युक्त म्हणजे जर त्याचं असं बिचारायचं असं शरीर बनलेलं असेल तर हे जे शरीर आहे त्याच्या बाह्य आवरणामध्ये अशी एक जाड थोडीशी चमडी असणार आहे, जिला म्हटलं जातं कुंचकू. कुंचकू त्याला म्हटलं जाणार आहे. म्हणजे पूर्ण शरीर जे आहे ते एका जाड चमडीने अशा पद्धतीने ते व्यापलेलं आहे. जनरली असा प्रश्न विचारत नाही मी, फक्त कन्सेप्ट तुमची क्लिअर करण्यासाठी इथं बोललेलो आहे. ओके. हे प्राणी कसे असतात? हे प्राणी आहेत तुमचे सागर निवासी, म्हणजे सागरात राहणारे आहेत. यांचे शरीर कुंचकू या चर्मसाम्य आवरणाने आच्छादलेले असते. ते बोललो की पूर्ण शरीर जे असतं ते कुंचकू या चर्मसाम्य आवरणाने ते आच्छादलेले आहेत. नंतर यांच्या अळ्या काय बोललो? अळ्या असतात त्या कोणत्या स्टार्टिंगची जी अवस्था असते ती अळी असते. तर यांच्या ज्या अळ्या आहेत त्या स्वतंत्रपणे पोहणाऱ्या असतात. म्हणजे ते समुद्रात मस्त पोहत असतात आणि त्यांच्या फक्त शेपटीच्याच भागात पृष्ठरज्जू असतो. मी बोललो की फक्त आणि फक्त शेपटीच्याच भागात त्यांचा पृष्ठरज्जू असणार आहे. म्हणून यांना पुच्छ समपृष्ठरज्जू प्राणी असं म्हणतात. एकदम कठीण शब्द आहे पण लक्षात राहू द्या याचा अर्थ काय. पुच्छ म्हणजे शेपटीमध्ये असणारा समपृष्ठ. सागर तळाशी स्थिरावल्यावर अळ्यांचे रूपांतर कशामध्ये होते? स्थानबद्ध प्रौढांमध्ये होते. मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. आणि हे प्राणी सामान्यपणे उभयलिंगी असतात. उभयलिंगीचा अर्थ आहे एकाच बॉडीमध्ये दोघं, स्त्रीलिंगी आणि पुरुषलिंगी दोघं एकाच बॉडीमध्ये असणार आहेत. उदाहरणं पहा, हर्डमानिया, डोलिओम आणि ऑइकोप्लुरा. ऑइकोप्लुरा जे आहेत हे तिघं जे प्राणी आहेत ते या कंचुकयुक्त बाह्य कवची प्राणीमध्ये किंवा युरोकॉर्डाटा किंवा पुच्छ समपृष्ठरज्जू प्राणी संघामध्ये ते येणार आहेत. ओके. जनरली मी याच्यावर प्रश्न पाहिलेला नाही, पण जर विचारलं तर तुम्हाला त्याचे नाववरूनच सांगता आलं पाहिजे की पुच्छामध्ये याचा समपृष्ठरज्जू राहणार आहे. याच्यावर अजूनपर्यंत मी कुठं प्रश्न पाहिलेला नाही आणि टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा मी याच्यावर इन्क्लूड केलेला नाही. पुढचा जो प्राणी संघ आहे तो आहे तुमचा शीर्ष समपृष्ठरज्जू प्राणी संघ. जो उपसंघ आहे, मी बोललो होतो की 3 उपसंघ आहेत. एक झालं पुच्छ समपृष्ठ, आता आहे शीर्ष समपृष्ठरज्जू. ठीक आहे. शीर्ष म्हणजे काय असतं? शीर्ष म्हणजे त्याचं डोकं असणार आहे, डोक्यामध्ये त्याचा पृष्ठरज्जू असणार आहे. तर आता थोडंसं याच्याबद्दल डीपली आपण पाहूया. तर पहिला याच्यामधला मुद्दा असणार आहे की हा जो प्राणी आहे तो माशासारखा एक आकार त्याचा असणार आहे. इथं तुम्हाला फिगरमध्ये दिसतोय हा आहे तुमचा ॲम्फिऑक्सस. ॲम्फिऑक्सस याचं नाव आहे आणि हा शीर्ष समपृष्ठरज्जू प्राणी आहे. याचं पहिलं वैशिष्ट्य आहे की तुम्हाला हा माशासारखा, माशाच्या आकारासारखा तुम्हाला दिसतोय. नंतर याचं दुसरं वैशिष्ट्य आहे की याच्यामधला जो पृष्ठरज्जू आहे तो तोंडापासून चालू होतो आणि शेपटीपर्यंत त्याचा पृष्ठरज्जू तुम्हाला दिसतोय. तोंडापासून स्टार्ट होतो आणि शेपटीपर्यंत. याची जर लेंथ 8 सेंटीमीटर जर असेल तर त्याचा पृष्ठरज्जू पण तितकाच असेल. म्हणजे जवळपास त्याची लांबी जेवढी असेल तेवढाच त्याचा पृष्ठरज्जू असणार आहे. पूर्ण शरीरावर त्याचा पृष्ठरज्जू असतो. नंतर त्याचं जे इथं तुम्हाला कल्ले दिसत आहेत. ओके. इथं कल्ले दिसत आहेत. कल्ले काय असतात? त्याच्याने तो श्वासोच्छ्वास करू शकतो. आणि हे जे प्राणी आहेत ते प्राणी एक लिंगी असतात. एक लिंगी म्हणजे पुरुष वेगळा स्त्री वेगळी असे हे प्राणी आहेत. पुन्हा एकदा एवढा महत्त्वाचा नाही. ओके. मी अजूनपर्यंत याच्यावरचे प्रश्न पाहिलेले नाहीत, परंतु आपल्या पुस्तकात दिलेलं आहे म्हणून एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल. कट करण्यापेक्षा तुम्ही सुद्धा एकदा रीड करून घ्या की हे लहान माशाच्या आकारासारखे सागरी निवासी आहेत. लहान माशाचा आकारच असतो 8 सेंटीमीटरपर्यंत त्यांची लांबी जी असणार आहे. नंतर पूर्ण जो पृष्ठरज्जू असतो शरीराच्या लांबी इतका असतो. हे एवढं वैशिष्ट्य पाठ करण्यापेक्षा एक गोष्ट फक्त ॲम्फिऑक्सस हा जो प्राणी आहे तो कोणत्या प्राणी संघात येतो? शीर्ष समपृष्ठरज्जू प्राणी संघात त्याचा
जो वावर आहे तो येणार आहे. आता अत्यंत महत्त्वाचा जो आहे तो आहे तुमचा व्हर्टिब्रेटा, ज्याला पृष्ठवंशीय प्राणी असं म्हणतात. उपसंघ ज्याचा आहे पृष्ठवंशीय प्राणी, अत्यंत महत्त्वाचा आहे. इथं तुम्हाला थोडंसं स्टॉप घ्यावा लागेल आणि इथून तुम्हाला थोडंसं वाचावं लागेल. मग आता हे प्राणी कसे असतात? मग आता जे पृष्ठवंशीय प्राणी आहेत, इथं वरती तुम्ही ॲम्फिऑक्सस पाहिलेला होता आणि ॲम्फिऑक्ससमध्ये एक पृष्ठरज्जू होता. आता हे जे व्हर्टिब्रेटा जो असतो त्या प्राण्यांमध्ये काय असतो, पृष्ठवंशीय जे प्राणी असतात, हा जो तुमचा पृष्ठरज्जू असणार आहे त्या पृष्ठरज्जूचं जे रूपांतर आहे तो पाठीच्या कण्यामध्ये झालेलं असतं. जसं माणसाला पाठीचा कणा आहे, तुम्ही माशाला जर माशाचं पूर्ण स्ट्रक्चर पाहिलं तर त्याचा एक कणा तुम्हाला दिसतो. असा एखादा मासा असेल, ओके, तर त्याला अशा पद्धतीचा कणा असणार आहे. किंवा कोणताही तुम्ही या प्राणीसंघामधले जे प्राणी आपण पाहू तर सर्वांना पाठीचा कणा आहे. तर याचं पहिलं वैशिष्ट्य आहे की जो तुमचा पृष्ठरज्जू आहे त्याचं पूर्ण रूपांतर हे पाठीच्या कण्यामध्ये झालेलं असेल. दुसरी गोष्ट, या प्राण्यांना एक परफेक्ट हेड असणार आहे, परफेक्ट डोकं त्याला असणार आहे. मानवाला पहा, जसं मानवाला ज्या पद्धतीने डोकं आहे, मगर जो आहे मगरला डोकं असेल, माकड जे असेल त्याला स्वतःचं डोकं आहे. डोकं म्हणजे शिरचा भाग असतो ना, हेड जे असतं, जे शिर आहे किंवा हेड आहे, पूर्णपणे त्याचं डोकं तुम्हाला विकसित दिसणार आहे. नंतर हे जे प्राणी असतात त्यांचा जो मेंदू आहे तो कवटीमध्ये संरक्षित असतो. मानवाचाच पहा, मानवाचा जो मेंदू आहे तो काही असा ओपन नाही, त्या कवटीमध्ये तो संरक्षित आहे. तर हे यांचे लक्षणं आहेत. नंतर यांचं अंतकंकाल असतं. अंतकंकाल म्हणजे मधल्या साईडला त्याचं कंकाल असणार आहे. आणि त्यांचं जे अंतकंकाल आहे ते कास्थिमय किंवा अस्थिमय असू शकतं. दोन प्रकारचे स्केलेटन सिस्टीम असतात. इयत्ता 9वीचा पार्ट आहे. आपण जर त्याला घ्यायला गेलो तर आपलं पूर्ण लेक्चर सुद्धा आपल्याला अपूर्ण पडेल. तर दोन प्रकारचे पार्ट असतात. एक कास्थिमय असतं. आपलं जे शरीर आहे ते अस्थिमय आहे. एक 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 अस्थि बनलेली असते, एक 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 बोन बनलेलं असतं, एक एक हाडांनी आपलं शरीर बनलेलं असतं. कास्थिमयमध्ये असं कंटिन्युअस हाड त्याच्यात असणार आहे. तर त्यांचं जे शरीराची अंतकंकालची जी रचना आहे ती कास्थिमय असू शकते किंवा अस्थिमय असू शकते. ओके, आता हे जे व्हर्टिब्रेटा जे आहेत किंवा पृष्ठवंशीय प्राणी जे आहेत त्यांचे दोन प्रकार पडतात. काही जे प्राणी असतात त्यांना जबडा नसतो, त्यांना जबडे विरहित म्हणतात, ज्याला इंग्लिशमध्ये ॲग्नाथा असं म्हटलं जातं. तर काही जे प्राणी असतात त्यांना जबडे असतात, त्यांना म्हटलं जातं गॅन्थोस्टोमाटा. ठीक आहे. तर हे जे दोन पार्ट आहेत ते आता आपल्याला शिकायचे आहेत. आणि व्हर्टिब्रेटाबद्दल इतकं चांगल्या पद्धतीने पुस्तकात दिलंय की या पुस्तकाशिवाय दुसऱ्या कोणत्याच पुस्तकात एवढ्या चांगल्या पद्धतीने दिलेलं नाहीये. तर आता आपण पाहूया एक एक करून यांचं जे प्रकार आहेत ते. ठीक आहे, तुम्हाला हे गोष्टी लक्षात आल्या का? पहिली गोष्ट आहे की त्यांचा पृष्ठरज्जू नसतो, त्यांना पाठीचा कणा असणार आहे. आपल्याला पृष्ठरज्जू नाही, आपल्याला पाठीचा कणा आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला डोकं आहे का? आहे. धड दिलेला आहे, मस्त चेहरा आपल्याला दिलेला आहे, सर्व गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. नंतर आपल्याला मेंदू आहे. मेंदू आपला असा ओपन फिरतो का? नाही. तर मेंदू आपला कवटीमध्ये संरक्षित आहे. ओके, नंतर आपल्याला अंतकंकाल आहे. दोन कंकालचे पार्ट सांगितले होते, ज्याच्या शरीराच्या बाहेर तुमचं हाडं असतील तर त्याला बाह्य कंकाल म्हटलं जातं. शरीराच्या मध्ये कंकाल सिस्टीम असेल तर त्याला म्हटलं जातं अंतकंकाल. मागच्या लेक्चरांमध्ये मी ते एक्सप्लेन केलेलंच आहे, इथं एक्सप्लेन करत नाही. तर चला स्टार्ट करूया आपल्या व्हर्टिब्रेटा किंवा पृष्ठवंशी प्राण्यांना. ओके, एकदम सिंपल गोष्टी आहेत. पहिला पाहूया, हा जो उपसंघ आहे त्याच्यामध्ये 6 वर्ग आहेत. किती वर्ग आहेत? 6 वर्ग आहेत. आणि ते 6 वर्ग आपल्याला पाहायचे आहेत. एकदम सोपे आहेत, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. तर यांना चक्रमुखी प्राणी वर्ग का म्हटलं जातं? जो पहिला आपला मुद्दा आहे त्याला म्हटलं जाईल चक्रमुखी प्राणी वर्ग किंवा सायक्लोस्टोमाटा त्याला म्हटलं जाईल. कारण की जर तुम्ही यांचं तोंड झूम करून पाहिलं, यांचं तोंड जे आहे ते असं सर्क्युलर आहे, चक्रासारखं त्याचं तोंड असणार आहे, म्हणून यांना चक्रमुखी प्राणी संघ असं म्हटलं जातं. जर यांच्याकडे जर तुम्ही नीट पाहिलं तर हे जे प्राणी असतात त्यांना जबडा नसतो.
म्हणजे काही त्यांना खायचं असेल, जसं आपल्याला काही खायचं असतं तर त्याला बारीक करण्यासाठी ज्या पद्धतीने जबडा असतो, तसं या प्राण्यांमध्ये बिचाऱ्यांमध्ये जबडा नसतो. तर हे काय करतात, डायरेक्ट असं होडून घेतात. जे त्यांना खायचं असेल ते होडून घेतात. आता हे काय करतात माहिती का, हे एखाद्याच्या शरीरावर, आपल्या शरीरावर असे चिपकून जातील आणि त्या तोंडाच्या माध्यमातून आपलं जे रक्त आहे ते होडतात. या चूषकाच्या माध्यमातून, चूषीमुख म्हणजे त्याच्याने ते होडणार आहेत रक्त. आता हे आपलं रक्त होडतायत. असा एक प्राणी आपण पाहिला होता ज्याला आपण बाह्य परजीवी म्हटलेलं होतं. बाह्य परजीवी काय करत होते, रक्त हे शोषून घेत होते. तर तो कोणता प्राणी संघ होता, खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. ते आपण जर शिकलेलो असेल त्या पद्धतीने तुमची रिव्हिजन सुद्धा होऊन जाईल. पहिला गुणधर्म काय सांगितला, यांचं तोंड जे आहे ते चक्रमुखी आहे. नंतर हे रक्त शोषून घेतात, याचा अर्थ आहे हे बाह्य परजीवी आहेत. म्हणजे दुसऱ्या शरीरावर हे यांचं उदरनिर्वाह होत असतो. हे बाह्य परजीवी आहेत. नंतर यांचं पूर्ण जे शरीर असतं त्यांच्यावर असं खवले वगैरे नसतात. एकदम असं त्यांची जी स्किन आहे एकदम चिकट असते. जर तुम्ही त्याला पकडलं ना असं सटकून जाऊ शकतात. एवढी त्यांची स्किन जी असते ती काय असते, मृदू असते, एकदम सॉफ्ट असते आणि ती खवले विरहित असते. त्यांच्यावर खवले नसतात. ज्या पद्धतीने माशांवर अशा छोटे छोटे असे मस्त खवले असतात, त्या पद्धतीने या प्राण्यांच्या शरीरावर खवले नसतात. ठीक आहे. नंतर तुम्ही जर याची बिचाऱ्याची याचं शरीर जर पाहिलं तर हे तुम्हाला एक पार्ट दिसतोय. जनरली पोहण्यासाठी काय असतं, पोहण्यासाठी माशाला ज्या पद्धतीने असे दोन पर असतात, बिचाऱ्याला एकच पर आहे. याला काय म्हटलं जातं, याला जे असतात असे दोन पर असतात त्याला म्हटलं जातं युग्मित उपांगे. युग्मित उपांगे म्हटलं जातं. याच्यामध्ये बिचाऱ्याकडे एकच आहे म्हणजे याला युग्मित उपांगे नसतात. फिगरमध्ये तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. एकच आहे. ही पहा, ही जी टेल आहे ही एकच आहे, सिंगल आहे, म्हणजे याला युग्मित उपांगे नाही आहेत. नंतर यांचं पूर्ण शरीर जर पाहिलं तर पूर्ण शरीर जे आहे त्यांचं अंतकंकाल जे असतं ते कास्थिमय असतं. आपलं जे शरीर आहे ते हाडांचं बनलेलं आहे. असे मस्त छोटे 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 हाड आपल्याला दिलेले आहेत. भरपूर हाडांचं जोडून आपलं शरीर बनलेलं आहे. ती आपली कंकाल सिस्टीम आहे. अंतकंकाल सिस्टीम कशी असते ते मी बोललेलोच आहे. तर ती कंकाल सिस्टीम आहे. तर यांचं जे शरीर असतं ते कास्थिमय असतं. कास्थिमय सुद्धा आपल्या शरीरात असणार आहे. कास्थिमय आपल्याला कुठं पाहायला भेटतं, तुम्ही कानाला टच करा. कानाला टच केल्यानंतर तुमच्या कानाला जी हाडांसारखी तुम्हाला ज्या पद्धतीने लागतंय त्या पद्धतीला म्हटलं जातं कास्थिमय पद्धत. म्हणजे ती सुद्धा हाडांची एक सिस्टीम आहे जिला कास्थिमय म्हटलं जातं. आपलं शरीर हे अस्थिमय आहे. लक्षात राहू द्या, आपलं शरीर हे अस्थिमय आहे. कारण की ते छोट्या छोट्या बोन्सने बनलेलं आहे, छोट्या छोट्या हाडांनी बनलेलं आहे. हाडं एकदम कडक असतात, परंतु कास्ती जे असतात ना ते एकदम नरम पद्धतीचे हाडं असतात एक प्रकारे. ठीक आहे. तर कास्थिमय त्यांचं शरीर असणार आहे. आणि हे जे प्राणी आहेत बहुतेक बाह्य परजीवी असतात. बाह्य परजीवी म्हणजे हे काय करतात, आपल्या शरीराला चिपकतात आणि आपल्या शरीरातलं रक्त काढून घेतात. म्हणजे यांचा जो उदरनिर्वाह आहे तो बाहेरून होणार आहे, म्हणून त्याला बाह्य परजीवी असं म्हटलं गेलेलं आहे. सगळे पॉईंट मी पुन्हा एकदा रिपीट करतो. या प्राण्यांना जबडे विरहित असे चुशीमुख असते. जबडे नसतात, तुम्हाला आत्ताच बोललो. त्वचा मृदू असून त्यांच्यावर खवले नसतात. खवले विरहित म्हणजे खवले नाहीत, हे तुम्हाला क्लिअर केलं. युग्मित उपांगे नसतात. युग्मित उपांगे म्हणजे हे जे असे दोन पेअर बसणार आहेत त्या दोघांची पेअर नाही आहे. पेअर म्हणजे दोघांची जोडी नाही आहे, सिंगल आहे. ठीक आहे. अंतकंकाल कास्थिमय असते. कास्थिमयचा उदाहरण मी तुम्हाला कानाचं एक्झाम्पल दिलेलं आहे. कानामध्ये कास्थिमय कंकाल आहे. हे प्राणी बहुतेक बाह्य परजीवी असतात. बाह्य परजीवी सुद्धा तुम्हाला क्लिअर केलेलं आहे. याचं एका एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे तो म्हणजे तुमचा पेट्रोमायझॉन. इथं जो पेट्रोमायझॉन दिलेला आहे तो एका एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे, महत्त्वाचा आहे. इथून याच्यावरून प्रश्न निघू शकतो. हा झाला तुमचा पहिला चक्रमुखी प्राणी संघ. टोटल आपल्याला पाहायचे आहेत 6. आता 2 नंबरवर आपण जाऊया, जो आहे मत्स्य प्राणी वर्ग. मत्स्य प्राणी वर्ग म्हणजे माशांचा प्राणी वर्ग आहे. सिंपल आहे. हा पहा, मासा तुम्हाला दिलेला आहे. ओके. तर आता याच्यात काय लक्षात ठेवायचं आहे मत्स्य प्राणी वर्गामध्ये. मग मत्स्य प्राणी वर्गामधला पहिला शब्द आहे शीतरक्ती. त्याला मी थोडा नंतर एक्सप्लेन करतो. एकदम सिंपल वर्ड आहे.
मत्स्य प्राणी वर्गामध्ये भरपूर तुम्ही मासे पाहिले असतील. रोहू नावाचा मासा असतो, पापलेट नावाचा मासा असतो, समुद्र घोडा, शार्क, इलेक्ट्रिक रे, हे सर्व माशांचे प्रकार आहेत. सर्व मासे जे असतात ते मत्स्य प्राणी वर्गात येणार आहेत. मासे कुठे आढळतात? समुद्राच्या पाण्यात येतात, गोड्या पाण्यात येतात आणि जलचर प्राणी आहेत. जास्त काही डोकं लावायची गरज नाही. आता यांच्यामध्ये एक प्रॉपर्टी आहे. तर हे बिचारे काय करणार आहेत? समुद्राच्या पाण्यात पोहणार आहेत, गोड्या पाण्यात पोहणार आहेत. मग निसर्गाने काय केलं? यांचं शरीरच अशा पद्धतीने बनवलं की दोघा बाजूने यांचं शरीर जे आहे ते निमुळतं आहे. निमुळतं म्हणजे असं बारीक बारीक होत येतं, मध्ये मस्त फुगतं आणि परत बारीक होत येतं. हे का दिलेलं आहे? कारण की हे पाण्यात पोहणार आहेत आणि पाण्यात पोहताना एवढं पाणी यांना जर असा शेप नसेल तर प्राणी यांना प्रतिरोध निर्माण करेल, पाणी यांना थांबवण्याचा प्रयत्न करेल. जर असा शेप जर दिला तर त्याच्यामुळे तो प्रतिरोध कमी होईल. जनरली तुम्ही पाहिलं असेल की ज्या रेसिंगच्या कार्स असतील त्यांच्या शेप जे असतात त्या अशा पद्धतीचा असतात की हवेचा प्रतिरोध कमी व्हायला पाहिजे आणि त्यांना जास्त स्पीड भेटायला पाहिजे. त्याच पद्धतीने निसर्गाने यांना प्रतिरोध कमी करण्यासाठी अशा पद्धतीचा शेप दिलेला आहे. नंतर पुढचा पॉईंट पहा, यांना पोहण्यासाठी युग्मित आणि अयुग्मित पर असतात. आता मी तुम्हाला बोललो की युग्मित पर आणि अयुग्मित पराचा अर्थ काय. युग्मित पर म्हणजे तुम्ही हा मासा पहा, हा मासा कोणता आहे? स्कॉलिओडॉन आहे. स्कॉलिओडॉन म्हणजे एक प्रकारे शार्क माशाचा हा एक प्रकार आहे, स्कॉलिओडॉन. ओके. मग यांना तुम्ही पहा, ही वरची एकच पर आहे, एकच पर आहे. याला म्हटलं जातं अयुग्मित पर. जेव्हा युग्मित कधी म्हटलं जाईल? जेव्हा दोनचा सेट असेल. दोनचा सेट जेव्हा असतो त्याला युग्मित म्हटलं जातं आणि जेव्हा एकटा बिचारा असेल त्याला अयुग्मित म्हटलं जातं. माशाला तुम्ही पाहिलं असेल इथं सुद्धा अशा पद्धतीचे पर असतात. हे किती आहेत? 1 आणि 2. याला म्हटलं जातं युग्मित पर. आणि बिचारा वरचा जो असतो तो फक्त एकटा आहे म्हणून त्याला अयुग्मित पर असं म्हटलं जातं. जेव्हा त्याचं लग्न होतं तेव्हा युग्मित राहतो, अयुग्मित म्हणजे जेव्हा तो सिंगल राहतो. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर माशांच्या शरीरावर काही युग्मित पर आहेत आणि काही अयुग्मित पर आहेत. इथं सुद्धा अशा पद्धतीने 2 असू शकतात तिकडं. तर ते काय झाले? युग्मित पर आहेत आणि अयुग्मित पर आहेत. पर म्हणजे असे त्याला पोहण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. नंतर एक आहे पुच्छपर. पुच्छपर म्हणजे एक प्रकारची शेपटी आहे. तुम्ही माशांमध्ये पाहिलं असेल हे जे पुच्छपर असतं त्याचा वापर कशासाठी केला जातो? पुच्छपरचा वापर मासा जेव्हा पोहतो तेव्हा त्याला दिशा बदलण्यासाठी या पुच्छपराचा वापर केला जातो. ठीक आहे. नंतर यांचं बाह्य कंकाल जे असतं ते खवल्यांच्या स्वरूपात असते. माशांना जनरली खवले असणार आहेत, ते सगळ्यांना माहिती. माशांवर खवले असतात. बाह्य कंकाल हे त्यांचं खवल्यांच्या स्वरूपात असतं. आता अंतकंकाल जे आहे ते कास्थिमय आहे आणि अस्थिमय दोघे असू शकतं. अस्थिमय काय? त्यांना हाडं सुद्धा असू शकतात. जनरली छोटे छोटे मासे असतात त्यांना हाडं असतात. तुम्ही जर फिश खात असणार तर तुम्हाला हाडं लागतात. ते अस्थिमय संरचना आहे. जर शार्क माशाकडे जर तुम्ही गेले तर त्यांचं जे शरीर असतं ते कास्थिमय असतं. ठीक आहे. आता हे जे मासे आहेत ते पाण्यात श्वसन कशाच्या माध्यमातून करतात? तर 2 गोष्टी असतात. 2 श्वसनासाठी वापरले जातात. एक आहे कल्लविदरे असू शकतात किंवा फुफ्फुसे. यांना तर फुफ्फुसे नसतील. या मत्स्य प्राणी वर्गाला फुफ्फुसे नाहीत. म्हणजे यांना श्वसन करण्यासाठी हे कल्लविदरे दिलेले असतात. इथं पहा अशा पद्धतीचे कल्लविदरे हे त्यांना दिलेले आहेत. आता जो पॉइंट मी सोडलेला आहे तो मी तुम्हाला रिपीट करतो की हे प्राणी शीतरक्ती असतात. शीतरक्ती म्हणजे यांचं रक्त थंड असतं का? तर नाही. याचा अर्थ आहे हे असे प्राणी आहेत. शीतरक्तीचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. एक पेज घेतो. तर समजा अशा पद्धतीचा समुद्र आहे आणि समुद्रामध्ये तुमचा हा मासा आहे. ठीक आहे. आता मी जे काढलं तो एक मासा समजून घ्या. ओके. जर या पाण्याचं तापमान कमी झालं तर हा जो मासा आहे त्याच्या शरीराचं तापमान सुद्धा आपोआप कमी होतं. याला म्हटलं जातं, हे जे गुणधर्म असतो त्याला म्हटलं जातं शीतरक्ती, कोल्ड ब्लडेड त्याला म्हटलं जातं. जर समुद्राचं तापमान म्हणजे आजूबाजूच्या परिसराचं जर तापमान वाढलं तर या माशाचं जे तापमान आहे शरीराचं ते सुद्धा वाढतं. त्याला सुद्धा शीतरक्तीच म्हटलं जातं. म्हणजे
ज्या पद्धतीने आजूबाजूच्या पर्यावरणाचं तापमान बदलतं त्याच पद्धतीने याचं सुद्धा तापमान बदलतं, तेव्हा त्याला शीतरक्ती म्हटलं जातं. वाढलं तर याचं तापमान वाढेल, कमी झालं तर याचं सुद्धा तापमान कमी होणार आहे. शीतरक्तीचा अर्थ असा नाही की कमी झालं तर हा कमी करून घेईल, असं नाही. दोघी कंडिशन तिथं बसणार आहेत. कमी झाल्यावर हा कमी करून घेईल तापमान, जास्त झाल्यावर हा सुद्धा तापमान जास्त करून घेईल. हे अर्थ होतो शीतरक्ती प्राण्यांचा. ठीक आहे. वर्टिब्रेटामध्ये प्रश्न परत परत येणार आहेत. परत रिवाइज करून देतो आणि टिक करून देतो कोणते पॉईंट महत्वाचे आहेत. ओके. पहिला पॉईंट तुमचा महत्वाचा आहे, शीतरक्ती असतात. ओके. त्याच्यानंतर युग्मित आणि अयुग्मित पर असतात. पुच्छ पराचा उपयोग पोहत असताना दिशा बदलण्यासाठी होतो. हे सर्व गोष्ट इथं मेन आहेत. स्कॉलिओडॉन हे लक्षात ठेवायचं आहे. नंतर पुढचा जो प्राणी संघ आहे तो आहे उभयचर प्राणी संघ. आता याच्याबद्दल बोलूया. तर उभयचर प्राणी वर्ग जो आहे त्याचं एकदम चांगलं एक्झाम्पल आहे हा जो बेडूक दिसतोय तो उभयचर प्राणी संघ आहे. उभयचर तुम्ही लहानपणापासून ऐकलं असेल. उभयचर प्राणी जे असतात ते पाण्यातही राहतात, जमिनीवरही राहतात, असं तुम्ही ऐकलं असेल. तर आता थोडंसं एक्सप्लेन करूया की कशा पद्धतीने पाण्यातही राहतात आणि हे जमिनीवर सुद्धा राहतात. तर हा जो बेडूक असतो त्याच्या बेडकाच्या अवस्था असतात. पहिली जी अवस्था असते तो जेव्हा लहान असतो तेव्हा डिंब अवस्था त्याची असते. कोणती अवस्था असते? डिंब अवस्था. जेव्हा लहान असतो, ज्या पद्धतीने आपण लहान असतो, छोटेसे बाळ असतो, त्याच्यापासून आपण मोठं होणार आहेत, त्याच पद्धतीने हा जो प्राणी आहे तो डिंब अवस्थेत असणार आहे. बेडूक डिंब अवस्थेत असतो. त्या डिंब अवस्थेत जेव्हा तो लहान असतो तो फक्त आणि फक्त पाण्यात राहतो. कशात राहणार आहे? फक्त आणि फक्त पाण्यात राहणार आहे. तुम्ही पाहिलं असेल की बेडकाचे पिलं जे असतात छोटे छोटे असे पाण्यामध्ये ते तरंगताना तुम्हाला दिसतात. ते पाण्याच्या बाहेर राहत नाही, पाण्यामध्येच ते पाहिले असतील. यूट्यूबवर याचे भरपूर व्हिडिओ आहेत. तर पाण्यात का राहतात? कारण की त्या अवस्थेत म्हणजे डिंब अवस्थेमध्ये ते फक्त आणि फक्त जलीय श्वसन करू शकतात. म्हणजे त्यांचं जे श्वसन आहे ते फक्त पाण्यात ते करू शकतात. जसं जसं बेडूक मोठा होतो तो प्रौढावस्थेत जातो. तर ते पाण्यात आणि जमिनीवरही राहू शकतात आणि दोन्ही श्वसन ते करू शकतात. कारण की प्रौढा अवस्थेमध्ये त्यांना फुफ्फुस हे निर्माण झालेलं असतं. त्यांच्या शरीरामध्ये फुफ्फुसची निर्मिती झालेली असते. मग सर फुफ्फुसची निर्मिती झालेली आहे, मग तो पाण्यात कसं काय श्वसन करू शकतो? तर एक गोष्ट लक्षात ठेवा. हा जो बेडूक आहे याच्या शरीरावर याची जी स्किन आहे या स्किनवर असे छोटे 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 छिद्र असतात. जेव्हा तो पाण्यात असतो तेव्हा या छोट्या छोट्या छिद्रांचा वापर करून तो काय करतो? शरीराला ऑक्सिजन तो श्वसन करतो आणि शरीराला ऑक्सिजनची जी पुरवठा आहे तो पाण्यामध्ये ऑक्सिजनची पुरवठा प्रोव्हाइड करतो. म्हणजे तो पाण्यातही त्याच्या स्किनच्या द्वारे त्याची जी कातडी आहे त्याच्याद्वारे तो श्वसन करू शकतो. त्याची जी त्वचा आहे, कातडीच्या जागेवर आपण त्वचा म्हणूया, त्वचा जी आहे तिचा वापर करून तो श्वसन करू शकतो. आणि जमिनीवर कशा पद्धतीने करू शकतो? तर त्याला आहेच काय आहे? त्याला फुफ्फुस आहेच. तर फुफ्फुसाचा वापर करून तो त्याचं जे श्वसन आहे ते करू शकतो. ठीक आहे. नंतर हे यांना म्हणून उभयचर प्राणी म्हणतात कारण की ते जलीय आणि वायू दोन्ही श्वसन करू शकतात. आता पुढचा जो पॉइंट आहे, उपांगाच्या 2 जोड्या असतात. उपांग म्हणजे काय? त्याला 2 हात आहेत आणि 2 पाय आहेत. जर तुम्ही बेडकाला पाहिलं तर इथं अशा पद्धतीने उपांग आहेत. हे जे पाय आणि हात जे असतात त्यांना उपांग असं म्हटलं जातं. तर त्याच्या किती जोड्या आहेत? 2 जोड्या आहेत. हे पुढचे पाय आहेत आणि हे मागचे पाय आहेत. एकच पायवाला बेडूक पाहिलाय का? नाही. ते दोन्ही नेहमी जोड्यांमध्ये येणार आहेत. 2 पाय आणि 2 हात त्याला असणार आहेत. जर तुम्ही त्याचे नख जर पाहिले तर त्याची जे बोटं असतात त्यांना नख नसतात. ओके. मी फक्त बेडकाला एक्सप्लेन करतोय. बेडकाला जर मी एक्सप्लेन केलं तर उभयचर प्राणी संघ सुद्धा तुमच्या लक्षात येईल. आता तिसरा पॉइंट आहे बाह्य कंकाल नसतं. बाह्य कंकाल नसतं याचा अर्थ काय असतो? तर यांच्या शरीरावर असे केस वगैरे नसतात. शरीरावर असं बाहेरला प्रोटेक्टिव्ह असं आवरण नसतं. आणि यांची जी त्वचा असते ती कशी असते? एकदम मृदू असते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जर यांची जी त्वचा आहे ती जर कोरडी पडली तर यांना श्वसन करायला प्रॉब्लेम येतो.
श्वसन जे असतं ऑक्सिजन घेण्याचा जो गोष्टी असतात त्याच्यासाठी प्रॉब्लेम येतो. मग ही नेहमी काय असते, ती ओलसर ठेवली जाते. तर ओलसर कशा पद्धतीने ठेवली जाते, तर त्यांच्या शरीरामध्ये म्युकस ग्लँड्स असतात. म्युकस म्हणजे अर्थ काय असतो म्युकसचा? म्युकसचा अर्थ असतो जसं आपल्याला शेंबूड येतो त्याला म्युकस असं म्हटलं जातं. तर ह्या ज्या म्युकस ग्लँड असतात ते नेहमी त्याचं जे शरीर असतं त्या शरीराला नेहमी ते ओलसर ठेवत असतात. ओलसर का ठेवलं जातं? कारण की ओलसर ठेवल्यामुळे त्यांना जो श्वसनचा प्रॉब्लेम येतो तो सॉल्व्ह होत असतो. ठीक आहे. आता आपल्याला जसं कान दिलेला आहे, कानाला जर तुम्ही टच केलं, बाह्य तो तुम्हाला दिसतोय तो बाह्य कर्ण असतो. तर या पद्धतीचं जो बेडूक असणार आहे त्याला कान नसतो. ठीक आहे. इथं तुम्ही पहा, हां, इथं पहा, या बेडकाला अशा पद्धतीचं आपण अशा पद्धतीचा कान नसणार आहे. तर याला फक्त आणि फक्त कर्णपटल असतो. कर्णपटल म्हणजे तुम्ही जर शरीरामध्ये पाहिलं तर मध्ये एक ड्रम असणार आहे. आपल्या कानामध्ये ज्या पद्धतीने ड्रम असतो त्याच पद्धतीने याला फक्त कर्णपटल असणार आहे. असा बाह्यवाला कान नसणार आहे. ठीक आहे. नंतर बिचाऱ्याला मान नसते, बेडकाला मान नसते. तो बिचारा असा पूर्ण शरीर फिरून एखादी वस्तू पाहणार आहे. बेडकाला मान नसणार आहे. बेडकाला मान नसते म्हणून तो पूर्ण शरीर फिरून एखादी वस्तू पाहतो. नंतर याचे डोळे जे असतात ते बटबटीत असतात. असे मोठे मोठे त्याचे डोळे असणार आहेत आणि त्यांना पापण्या असतात. टोटल 3 पापण्या बेडकांना असतात. जसं आपल्याला 2 पापण्या आहेत त्याच पद्धतीने बेडकाला 3 पापण्या असतात आणि यांचे डोळे इतके स्ट्रॉंग असतात की हे दिवसात पाहू शकतात, परंतु हे रात्रीसुद्धा पाहू शकणार आहेत. रात्रीसुद्धा यांना क्लिअर दिसतं आणि ते कलरसुद्धा त्यांना दिसणार आहेत. तर हे झाले तुमचे उभयचर प्राणी संघ. बेडूक, टोळ आणि सॅलमँडर याचं उदाहरण आहे. बेडूक आणि टॉडमध्ये काय फरक आहे? जो बेडूक असतो तो मोठा असणार आहे आणि त्याचं पूर्ण शरीर एकदम चिकनं असणार आहे, परंतु हा जो टॉड असतो त्याची साईजही कमी असते आणि पूर्ण शरीर जे असतं ते खडबडीत त्याचं शरीर असणार आहे. सॅलमँडरसुद्धा अशाच टाईपचा एक प्राणी आहे. ओके, तर हा झाला तुमचा उभयचर प्राणी वर्ग कंप्लीट. आता पुढचा प्राणी वर्ग पाहूया, सरीसृप प्राणी वर्ग. तर सरीसृप प्राणी वर्गामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्राण्यांची उत्क्रांती झालेली आहे. पहिला जो जीव होता तो पाण्यात आलेला होता. पाण्यामधून असे मोठे मोठे होत मग तो जमिनीवर आला आणि जेव्हा जमिनीवर आला तेव्हा काय झालं त्याच्यामध्ये तो सरपटत चालायला लागला. तर प्राणी उत्क्रांती क्रमानुसार पूर्णपणे भूचर होऊन सरपटणारा प्राणी आहे. म्हणजे जो सरीसृप प्राणी वर्ग आहे, आपल्यांना ही उत्क्रांती माहितीच आहे की एकदम मस्त छोटा मासा असतो, माशापासून बेडूक, बेडूकपासून सरपटणारे प्राणी, नंतर हत्ती, नंतर मोठे मोठे डायनोसॉर जे असेल ते. परंतु जशी प्राणी उत्क्रांती झाली, प्राण्यांमध्ये ज्या पद्धतीने प्राणी निर्माण होत गेले, तेव्हा भूचरवर म्हणजे जमिनीवर पहिला सरपटणारा प्राणी जे आहेत ते सर्व येतात सरीसृप प्राणी वर्गामध्ये, ज्याला क्लास रेप्टिलिया असं म्हटलं जातं. उदाहरणं कोणकोणते आहेत? कासव आहे, पाल आहे, साप आहे, सरडा आहे आणि सुसर आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, सरीसृप प्राणी वर्गामध्ये जे प्राणी येतात ते पाण्यात श्वसन करू शकत नाही. पाण्यात श्वसन करू शकत नाही. तुम्ही जर पाहिलं असेल की तुमचा एखादा मगर असेल तर तो मगर काही पाण्यामध्ये त्याचं नाक वरतीच राहतं, नेहमी त्याचं नाक जे आहे ते वरतीच राहतं. पाण्यामध्ये तो जाऊ शकतो परंतु तिथं श्वसन तो करू शकत नाही. नंतर पुढचा पॉईंट आहे, हे जे प्राणी असतात ते शीतरक्ती असतात. शीतरक्तीचा अर्थ काय? म्हणजे जर तापमान वाढलं तर यांचं तापमानसुद्धा वाढतं आणि जर तापमान कमी झालं तर याचं तापमानसुद्धा कमी होणार आहे. याचा अर्थ असतो शीतरक्ती, जे मी तुम्हाला आत्ता चालू सांगितलेलं आहे. नंतर हे एवढे जड असतात की यांचं जे शरीर आहे त्यांच्याकडून उचललं जात नाही आणि जेव्हा शरीर उचललं जात नाही तेव्हा ते प्राणी काय असतात? सरपटतात. काय असतात? जमिनीवर ते सरपटतात. नंतर तुम्ही जर एखादी पाल पाहिली असेल तर यांची जी त्वचा असते ती कोरडी असते आणि त्या पालीच्या त्वचेवर अशा पद्धतीचं खवले तुम्हाला दिसणार आहेत. तर त्यांची त्वचा कोरडी असते आणि खवलेयुक्त असते. नंतर एक असतं, त्यांना शिर तर असणारच आहे, परंतु शिर आणि धड यांच्यामध्ये काय असणार आहे? मान असणार आहे. पालीला सुद्धा अशी मान असते. आपण एक मस्त पट्टा टाकून घेऊया आणि पालीला पाळूया. म्हणजे जी पाल आहे तिला काय आहे? मान आहे.
बाह्य कर्ण नसतो, आता एक्सप्लेन केलेलं आहे आपल्याला. ज्या पद्धतीने बाह्य कर्ण आहे, कानाचा बाहेरचा भाग आपल्याला दिसतोय, त्या पद्धतीने यांना बाह्य कर्ण नसतो. पण पालीला जे असतात ते नख असणार आहे. तुम्ही कासव पहा, कासवला सुद्धा नख असतात, पालीला सुद्धा नख असतात. सापाला तर हेच नाही राहत, ते जाऊ द्या, पण तो सरपटणारा प्राणी आहे. सरडा जो असतो त्याला सुद्धा नख आहेत, सुसरला सुद्धा नख आहेत. साप सरपटतो. ओके, जर अंगुली आहेत तर नख असतील. ओके, याला नख असणार आहेत. पुढचा जो प्राणी वर्ग आहे तो आहे तुमचा पक्षी वर्ग, ज्याला क्लास ॲव्हेस असं म्हणतात. तर क्लास ॲव्हेस याच्यासाठी आपण पक्षी वर्गासाठी क्लास ॲव्हेस हा शब्द वापरतो. जसं इथं दिलेला आहे, हा तुमचा कबूतर आहे, तो कशामध्ये येणार आहे? पक्षी वर्गामध्ये येणार आहे. तर हे जे प्राणी संघ आहे हे पूर्णपणे खेचर जीवनासाठी अनुकूलित झालेले आहेत. याचा अर्थ आहे हे असे प्राणी आहेत जे उडू शकतात आणि उडण्यासाठी त्यांना ज्या ज्या गोष्टी लागत होत्या ते सर्व गोष्टी निसर्गाने त्यांना दिलेल्या आहेत. इथं एक महत्त्वाचा पॉईंट आहे, हे प्राणी उष्णरक्ती असतात. उष्णरक्तीचा अर्थ असतो, आता आपणपर्यंत काय पाहिलं होतं? शीतरक्ती. शीतरक्तीमध्ये काय होत होतं? जसं तापमान वाढत होतं तसं तापमान त्या प्राण्यांच्या शरीराचं वाढत होतं. तसंच जसं तापमान कमी होत होतं त्याच पद्धतीने या प्राण्यांचं तापमानसुद्धा कमी होत होतं. परंतु या पक्षी वर्गामध्ये काय होतं, जर आजूबाजूचं तापमान वाढलं तरीसुद्धा ह्या बिचाऱ्यांचं तापमान वाढणार नाही किंवा कमी होणार नाही, ते स्थिरच राहणार आहे. जर समजा तापमान कमी झालं तरीसुद्धा या प्राण्यांचं तापमान वाढणार नाही किंवा कमी होणार नाही, ते सुद्धा स्थिरच राहणार आहे. म्हणून हे जे प्राणी असतात ते उष्णरक्ती असतात. एक गोष्ट काय, तर हवेत उडताना हे जेव्हा प्राणी हवेत उडतात तेव्हा हवेचा प्रतिरोध कमी करण्यासाठी, हवेचा सुद्धा प्रतिरोध असतो, म्हणून यांचं शरीर जे असतं अशा पद्धतीने निमुळतं बनवलं गेलेलं आहे. पुढे निमुळतं आहे आणि मागे सुद्धा निमुळतं आहे. त्याचं कारण आहे की त्यांना हवेत उडायचं आहे आणि हवेत उडत असताना त्यांना प्रतिरोध कमी लागावा. प्रतिरोध म्हणजे जो रेजिस्टन्स येणार आहे तो कमी लागावा. ओके, नंतर यांचं जे हात आहेत, अग्र उपांगे आहेत, पुढचे जे हात आहेत त्यांचं जे रूपांतर झालेलं आहे ते रूपांतर झालं आहे पंखांमध्ये. आणि जे नख आहेत, जे उंगल्या आहेत, त्यांचं रूपांतर जे झालं आहे ते पूर्ण परांमध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. म्हणजे पुढचे जे हात आहेत ते कशांमध्ये रूपांतरित झाले? पंखांमध्ये ते रूपांतरित झालेले आहेत. बाह्य कंकाल पिसांच्या स्वरूपात असते. पक्षीला पाहून घ्या, बाह्य कंकाल जे असेल, बाह्य कंकाल म्हणजे जे केस वगैरे आपल्या शरीराला केस असणार आहेत किंवा असे जाड कातडी असणार आहे, त्या पद्धतीने यांचं जे बाह्य स्ट्रक्चर आहे ते कशाच्या रूपात रूपांतरित झालेत? तर यांना पिसं असतात. बाह्य कंकाल जे असतात ते पिसांच्या स्वरूपात रूपांतरित झालेले आहेत. जास्त डिस्क्रिप्शन द्यायचं नाही, मी फक्त या प्राणी वर्गात कबूतर हे करतोय, डिस्क्राईब करतोय. शीर आणि धड यांच्यामध्ये मान असते. आहे का मान? ओ आहे. शीर आणि धड. शीर म्हणजे काय? डोकं, आणि हे पूर्ण त्याचं धड, याच्यामध्ये मान आहे का? आहे. जबड्यांचे रूपांतर चोचीत झालेले असते. तर ज्या पद्धतीने आपल्याला जबडा असतो तसंच या प्राण्यांना, हे जे पक्षी वर्ग असतात त्यांचं जबड्यांचं रूपांतर कशात झालं आहे? चोचीमध्ये झालं आहे. आता कबूतरला मी कर्णाची चोच दिलेली आहे, कबूतरला मी आता पोपटाची चोच दिलेली आहे, लक्षात ठेवण्यासाठी. एक्झाम्पल काय? मोर, पोपट, कबूतर, बदक आणि पेंग्विन हे सर्व पक्षी वर्गात आहेत. फॉल्ट कुठं होईल? फॉल्ट होईल तुमचा पेंग्विनमध्ये. ओके, पेंग्विन हा पक्षी वर्गात येतो, लक्षात राहू द्या. सस्तन प्राण्यांमध्ये तो येत नाही. ओके, आता सस्तन प्राणीवर्ग शेवटचा प्राणीवर्ग आपला राहणार आहे. या काय असतं, सस्तन प्राणीवर्गाचा विशिष्ट गुणधर्म आहे की त्याच्यामध्ये दूध स्त्रवणाऱ्या ग्रंथी असतात. म्हणजे जे पण ते त्यांच्या पिलांना दूध पाजणार आहेत, दूध देणारे जे प्राणी आहेत ते सस्तन प्राणीवर्गामध्ये येणार आहेत. हे प्राणी उष्णरक्ती असतात. म्हणजे या प्राण्यांचं जे तापमान आहे ते निसर्गानुसार, आजूबाजूच्या परिसरानुसार बदलणार नाही. डोके, मान, धड, शेपूट हे शरीराचे भाग असतात. वटवाघूळ इथं दिलेला आहे, तो सुद्धा सस्तन प्राणी आहे. नख असतात. नख हे सर्व गोष्टी मला आता परत एक्सप्लेन करण्याची गरज नाही. मानव जो आहे तो सस्तन प्राणी आहे. बाह्य कंकाल केसांच्या किंवा लोकरीच्या स्वरूपात असते. फर असतात किंवा केस असतात. आपल्याला ज्या पद्धतीने बाह्य स्वरूपामध्ये केस आहेत, ठीक आहे, ते त्याला बाह्य कंकाल म्हटलं जातं. इथं काय होते, बिचाऱ्याला पर दिलेले होते कबूतरला, त्या पद्धतीने आपल्याला काय दिले?
केस दिलेले आहे. कांगारू हा सुद्धा सस्तन प्राणी आहे. डॉल्फिन आणि वटवाघूळ हे सुद्धा सस्तन प्राणी आहेत. अशा पद्धतीने आपलं हे जे चॅप्टर आहे ते कंप्लीट झालेलं आहे. याच्यामधला काही डाऊट असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला विचारा. व्हॉट्सअपमध्ये मी तुम्हाला क्लिअर करून देईल. हे पूर्ण प्राणीवर्गाचा जो चॅप्टर होता तो एकदम मोठा चॅप्टर होता, कंप्लीट केलेला आहे. रासायनिक अभिक्रिया वगैरे आपले सगळे चॅप्टर अशाच पद्धतीने होऊन जातील, टेन्शन घेऊ नका. पूर्ण लेक्चर पाहिल्याबद्दल धन्यवाद.